काय रे शांता, येडा बिडा झाला काय रे तू? एवढे रात्री माळातले घरात काय काय चाललाय काय तुझा इकडं? तू घरी जा ग. माझा फार मोठा विचार चाललाय, घरी जा. काय रे, कसला विचार चाललाय तुझा? सांगला ना तुला, घरी जा. घरी जा तर घरी जा. एकदा सांगला का लगेच माणसाने घरी जायचा. माझा फार मोठा विचार चाललेला आहे. मोठा माणूस बनायचा आहे मला, मोठा माणूस. पुष्पा पिक्चर पाहून आलोय ना, तिथून मला आता एकदम रात्रीच्या पोटात चंदन तस्करी करायची आहे आणि मोठा माणूस बनायचा आहे, सिंडिकेट मेंबर. पुष्पा पिक्चर पाहून येडा बिडा झालास काय रे? येडा नाही, 1-2 दिवसात श्रीमंत व्हायचं आहे चंदनची तस्करी करून. आणि मी किती पण अडचणी आल्या ना तरी वाकणार नाही. पण तू तर आताच वाकून बसलाय. ती माझी स्टाईल आहे. आणि तू जर आवाज केलास ना तर तुझा पण वाकवून टाकन. झोपूगा नाही. अरे पण एवढे रात्री चाललास कुठं तिकडं? गावातले जंगलात मी चंदनची झाडा पाहिला आहेत, लाल चंदन. आणि ती पण एकदम सेम टू सेम पुष्पा सारखी आहेत. अरे वेड्या, ती भिकू शेठची वाडी आहे येड्या. त्यांनी स्वतःनी लावेल आहेत, लागवड आहे ती येड्या चंदनची झाडांची. पागल. भिकू शेठची वाडी राहू दे, नाही तर चिकू शेठची वाडी राहू दे, मी घाबरत नाही. चंदनची झाडं आहेत ती मी रात्रीचे पोटात तोडीन आणि चेन्नईला नेन विकायला मुरगन शेठकड. तुला येत आहे काय नाही बोल? मुरगन नाही, भिकू शेठ तुझा चांगला मुरगाच बनवल. काही बोलायचं नाही. तुला येत असेल तर ये, म्हणजे आपले दोघं मग पार्टनर. 4% वाला तू. हो ये लवकर, येशील तर. ए येड्या, भिकू शेठचे वाडीत आलोय आपण. पण येड्या त्यांनी जर पाहला ना तर आपले गांडी वाट लेंड्या पाडल. अरे घाबरतोस कशाला? मी आहे ना, मी झोकेगा नाही रे. तुला किती वेळा हो डायलॉग सांगू असा? पुष्पाचा डायलॉग आहे, तू घाबरतोस कशाला? घाबरे ना. कोण आहे रे तिकडे वाडीत? हे शांता, कोणाचा तरी आवाज येतो, चल. येऊ दे कोणाला पण, मी वाकणार नाही, झोकूंगा नाही रे. तिकडे पाय समोर तुझा बाबास आलाय. काय रे चोटणाऱ्या हूं, एवढे रात्री इकडे कशाला रे? एवढे रात्रीच्या वाडीत काय काम आहे रे येडगांड्या हूं? काय रे हे शांता, तुझ्या खांद्याला काय झाला रे? असा वाकडा काय उभा आहे? काय झाला काय? काय नाही भिकू काका, ते असंच आम्ही काय नाही भिकू काका, त्याने तो पुष्पा पिक्चर पाहिला था ना, तिथून त्याचा खांद जरा वाकडा झाला था. पण आता तुम्हाला पाहिला ना तर आता सरळ झाला. काय रे, तुम्ही तो पुष्पा पिक्चर पाहून माझ्या वाडीतली झाडा तर तोडायला नाही येईल ना? तसा नाही रे भिकू काका, तसा काय नाही. पण आम्ही तुला विचारायला आलो. तू ना तो पुष्पा पिक्चर पाहून लगेच आम्ही इथंच आलो तुला विचारायला. हे म्हणजे चंदनची झाडा किती रुपयाला भेटते काय त्या, नाही तर आम्हाला पण लावायला. काय राम, बरोबर ना? बरोबर, एकदम बरोबर. मला पण ना वाढी करायची आहे चंदनची, त्याच्यामुळे तर मी पण ते विचारायला चालू. असा काय विचारायला आलात काय? मला वाटला काय झाडं तोडायला आला तुम्ही, नाही तर हे चंदनचाच दांडा करून तुमचे गांडीत भरला असता. भिकू शेठचा नाद नाही करायचा. हे शांता चल, नाही तो खरीच चंदनचा दांडूक करून गांडीत भरेल. चल पळ. थांब थांब, तो पुष्पाचा डायलॉग मारल्याशिवाय जायचाच नाही. आपले इज्जत का सवाल हे, झोकूंगा नाही. तो डायलॉग मारायला लागेल. मग डायलॉग ऐकून पाय कशी भिकू काकाची लगेच फाटते. भिकू काका सांग ना, किती रुपयाला एक झाड भेटत? एक झाड पिवळा घेशील तर 200 रुपयाला आणि लाल घेशील तर 300 रुपयाला. पण तुम्ही मला ह्या सांगा, या झाडांच्या किमती ऐकून तुम्ही करणार काय? हा, तुम्हाला अजून शेटा फुटेल नाही आणि तुम्ही आलं मोठं वाड्या लावायला. घा निघा आलं तुमचे. थांब भिकू काका, मोठा होऊ दे. नाही जर चंदनची वाडी लावली ना आणि चंदनची झाडा नाही चेन्नईला नेन विकली ना तर पाय मी झोकूंगा नाही रे. ए शांता, बस झाला आता पुष्पाचा डायलॉग. चल, नाही तर भिकू काका आपल्याला जीत नाही ठेवणार. तुम्हाला जायचं आहे का नाही एवढा सांगा, नाही तर काढू चंदनचा दांडू काढू. चल शांता. जायला जातो हूं,
पण झोकूंगा नाही, इज्जत का सवाल है. थांब आता तुझा काढ, तू झोकूंगा नाही. रेड्या पळ. परत कधी वाडीकडे या. झोकूंगा नाही वाला. चांगला कमरतूच वाकवून ठेवतो तुम्हाला. वाकणार नाही वाला. या परत वाडी. चायला या आतांचं पिक्चर पाहून ना पोरांना असा वाटत काय आपण हिरोच झालो असा. यायला ये पुष्पा पिक्चरामुळे माझी वाडी धोक्यात आली. बोल. वाडी राखायला 2-3 पहिलवान ठेवायला लागतील, नाही तर जमणार नाही. चायला शांता, आज वाचलो म्हणूनच जगलो रे, नाही तर काय खरी नव्हता आपला. भिक्कू शेटनी माझ्याशी पंगा घेतलाय. मी त्याला दाखवून देईन, मी वाकणार नाही, झोकूंगा नाही माई. अजून परत तुझा पुष्पाचा भूत नाही उतरला ना, बस इथंच, मी चाललो घरी बाबा. अरे जा, कोणाची गरज नाही मला. एकटाच आहे मी, एकटाच. कोणाच्या समोर वाकणार नाही, झोकूंगा नाही. माझे समोर पण वाकणार नाही का रे? कोणाला आता मध्येच भूत. थांब रे राम, आलो मी पण. भूताच्या समोर तर पुष्पा काय, पुष्पाचा बास पण वाकन. थांब राम, आलो.